श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपले ग्रुवी स्टाईल या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. लास्ट व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं की 2012 पासून कसा मला स्वामींमध्ये अधिकाधिक विश्वास एक दृढ होत गेला, त्याचप्रमाणे मला असे अनेक अनुभव आलेले आहे की दिवसेंदिवस माझा स्वामींबद्दलचा विश्वास, श्रद्धा ही अधिक वाढत गेलेली आहे. तसाच एक प्रसंग सांगायचा म्हणजे की 2012चीच गोष्ट आहे ही, की त्यावेळेस आम्ही त्या रेंटवरच्या ज्या घरात राहत होतो, आमचा संसार म्हणजे छोटा का असेना, आर्थिक परिस्थिती अशीही असेना, पण आम्ही सुखाने संसार करत होतो. त्यातच एक घटना अशी घडली की माझं आयुष्य तिने बदलून टाकलं असतं कायमचं, पण महाराजांमुळेच आज जे आहे ते सर्व सुखरूप आहे. तर झालं असं की मी महाराजांचं दिवसेंदिवस महाराजांविषयी माझा विश्वास दूर होत गेला. मी नामस्मरण वाढवलं, जसं होईल तसं महाराजांची सेवा करता येईल याचा प्रयत्न केला. एकंदरीत एक महाराज स्वामीमय आमचं घर झालं होतं. तसंच एक दिवस माझ्या मिस्टरांचा जॉब हा मामांकडे होता त्यांचा, तर ते एक दिवस एक लाखातपेक्षा जास्त कॅश घेऊन एक काका होते, खूप वयस्कर काका होते, त्यांचं नाव आता मला आठवत नाही आहे, पण ते जवळजवळ त्यावेळेस एक 70-75पर्यंत असेल. त्यांना डबल सीट टू व्हीलरवर घेऊन चितेगावला त्यांचं साईट होती, तिथे जात होते लोकांच्या पगारी करण्यासाठी. आणि झालं काय, जे संभाजीनगरमध्ये राहतात त्यांना नक्कीच माहिती असेल, नाथ व्हॅली जी स्कूल आहे कांचनवाडी, तिथे काहीतरी ट्रॅफिक जॅम होती म्हणून त्यांची गाडी तिथे थांबली, टू व्हीलर होती. आणि नेहमीप्रमाणेच रोज ते कधी हेल्मेट घालत असत, हेल्मेट घालत नसत, हे काय करत असते. पण मग त्या दिवशी काय कुणास ठाऊक, मला सकाळपासूनच इतकं उदास वाटत होतं, इतकं हुरहुर वाटत होती मनाला, का काय आज काहीतरी वेगळं वाटतंय. पण माहिती नाही, माझं नामस्मरण मी मनातल्या मनात करत होते महाराजांचं. तर महाराज काही असं विपरीत घडू देऊ नका. आणि काय कुणास ठाऊक, मी यांना म्हटलं का प्लीज आज हेल्मेट घालून जा, मला असं वाटतं. तर हे म्हणे आता कुठे ठेवते हेल्मेट, मला हे होतं गुदमरल्यासारखं होतं. पण मी म्हटलं नाही, हेल्मेट घालून जा. तर त्यांनी घातलं हेल्मेट. आणि मी म्हटलं वाटलंच खाली, कारण तेव्हा ना हेल्मेटसाठी पोलिस खूप त्रास देत होते, म्हणून मी म्हटलं राहू द्या, आपल्याला दंड लागेल, हे लागेल, तर तुम्ही राहू द्या फक्त जवळ हेल्मेट. तर त्यांनी काय कुणास ठाऊक त्या दिवशी हेल्मेट घेतलं आणि म्हटलं राहू द्या, खाली डिक्कीत राहू द्या, वाटल्यास तर तुम्ही घेऊन जा. आणि सांगितल्याप्रमाणे जसे ते कांचनवाडीला आले त्या काकांसोबत डबल सीट, ते गाडी चालवत होते माझे मिस्टर, आणि काका ते मागे बसले होते आय थिंक देशपांडे नाव होतं त्या काकांचं. आणि ते एका झाडाखाली थांबले, वडाचं झाड होते तिथे. माहिती असेल तुम्हाला, कांचनवाडी साईडला इतकी वडाची झाडे दुतर्फा, आणि मोठे मोठे जुने झाड आहे की त्यांचे खोडं, ब्रँचेस एवढे जाड झालेले आहे. तर झालं काय की माझ्या मिस्टरची गाडी एका झाडाखाली, आणि काहीच नाही, वादळ नाही, वारा नाही, पाऊस नाही, किंवा काही झाड ते कमकुवत झालं आहे असंही नाही. पण त्यांच्या काय मनात आलं माहिती नाही, ते ऑफिसपासून निघाल्यापासून ते म्हटले जाऊ दे, पोलिस पकडतील, म्हणून त्यांनी हेल्मेट घातलं. आणि ते काकांनी त्यांनी नव्हतं घातलं. आणि ते जसे त्या झाडाच्या खाली आले, काय कुणास ठाऊक, एक भरदस्त फांदी जी आहे ती वरतून खाली पडली आणि डायरेक्ट माझ्या मिस्टरांच्या या मणक्याचा जो भाग आहे तिथे एकदम पडली, हेल्मेटवर जाऊन त्या मणक्यावर आदळून खाली पडली ती. आणि जर त्या काकांच्या अंगावर पडली असती तर काकांचं तर बिचारे वयस्कर होते, काही हे नव्हतं. पण माझ्या मिस्टरांच्या त्या डोक्यावर पडली ती फांदी, हे झालं. हेल्मेट थोडं क्रॅक झालं, पण माझ्या मिस्टरांना यदकंचितही काही जखम म्हणा, काही विपरीत असं घडलं नाही. कारण सगळ्या तिथल्या लोकांनाही आश्चर्य वाटायला लागलं की हे कसं झालं. मान्य आहे त्यांना मणक्याला थोडा झटका बसला, ते मान्य आहे, पण असं होऊन काहीतरी विपरीत घडू शकत होतं, किंवा काही त्यांना बुद्धी सुचली नसती हेल्मेट घालण्याची, तर अनर्थच झाला असता. पण मला असं वाटतं की ही बुद्धी घालण्याचं काम फक्त महाराजांनी केलेलं आहे. आणि आपण म्हणतो ना का हे होतं ते नशिबाने होतं, पण नशीब चालवणारा पण ते सुप्रीम पॉवर असते वरची, तिच्यामुळेच हे सगळं शक्य असतं. आणि मग लगेच मला त्या दिवशी पूर्ण कसं उदास वाटत होतं, कसं तरी होत होतं. आणि माझा मुलगा, तेव्हा मोठा मुलगा, फक्त मला वाटतं एक 3 वर्षाचा असेल, छोटा होता.
आणि यांच्याच फोनवरून यांच्या मामे भावांनी फोन केला का पूजा, आम्ही त्या माणिक हॉस्पिटलच्या मागे राहायचो कारखेड्यात, तर या सुमेधला म्हणजे माझ्या मिस्टरांना माणिक हॉस्पिटलमध्ये आणलं, त्याला थोडं लागलं आहे. मला तेव्हाच अवसान कळालं का आता काय पुढे बघायला भेटणार आहे आपल्याला. पण महाराजांचीच कृपा, मी नामस्मरण करत चप्पलही घातली नाही, दाराला कुलूप लावलं नाही. मी माझा मुलगा म्हणजे मी पळ सुटली, माझा मुलगा बिचारा, मला तेही भान नव्हतं का तो घरी एकटा आहे 3 वर्षाचा, तोही माझ्या मागे पळ सुटला माणिक हॉस्पिटलमध्ये. पण जेव्हा मी त्यांना बघितलं का त्यांना ठीक आहे म्हणजे पूर्ण हे झालं का मनाची शांती का नाही, त्यांना थोडंसं झटका लागला आहे, पण 1 दिवस ॲडमिट करून ते सुखरूप आहे. तेव्हा मी पहिलेच महाराजांचे धन्यवाद केले की महाराज खरंच तुम्ही होता म्हणून आज ते आहेत, माझी मिस्टर आहेत म्हणून मी आज आहे. आणि खरंच आता तुम्ही म्हणाल का हे तुझ्यासोबतच कसं झालं आहे, नाही, हे खूप अनेक लोकांसोबत होतं. म्हणूनच मला असं वाटतं ज्यांच्यासोबत हे झालं आहे त्यांनी प्लीज कमेंट करा, शेअर करा. आणि हे एक व्हिडिओ एक चांगलं माध्यम आहे का आपण जे महाराजांचे विचार आहे, जे महाराजांची प्रचिती आहे, आपण जी शेअर करतो आणि आजच्या युगात ती खरंच खूप आवश्यक आहे. कारण तुम्हीच बघता जगात काय काय होतं काय काय नाही होतं. तर सुखरूप राहण्याचा एक सुकर मार्ग म्हणजे स्वामीनाम. बस मी प्रत्येक व्हिडिओत हेच सांगेल की काही करू नका, फक्त मनाने स्वामींना माना, त्यांच्यावर सगळं सोडून द्या. ते बघायला तयार असतात, ते जबाबदारी घ्यायला तयार असतात, पण तुम्ही जबाबदारी द्यायला तयार आहात का हे पहिले बघा. आणि फक्त जरी कोणी म्हटलं आम्ही स्वामींना मानत नाही, आम्ही या देवाला मानत नाही, नका मानू, पण तुम्ही ज्या पण ईश्वराला मानत असाल तर प्लीज फक्त नामस्मरण घ्या. नामस्मरणाशिवाय तुम्हाला या आयुष्यात पर्याय नाही आहे. त्या दिवसापासून माझ्या नवऱ्याचा जेव्हापासून ॲक्सिडेंट झाला आजपर्यंत आम्हाला तो अनुभव आठवण आहे का खरंच आपल्याला वाटतं का नशीब होतं, पण नाही, ते नशीब फक्त स्वामींनी घडवलं होतं. आणि त्या एका प्रसंगामुळे अजून एक विश्वासाचं काय म्हणतात ते पान माझ्या पुस्तकात जोडलं गेलं. आणि अजून मी पुढच्या व्हिडिओत सांगेल का खरंच स्वामी आहेत, स्वामी खरंच आहे, त्याची प्रचिती खरंच येते, फक्त तुम्ही नामस्मरण करा. आवडला व्हिडिओ तर प्लीज नक्की शेअर करा, स्वामी भक्तांना शेअर करा, तर जेणेकरून ही आपली सेवा ही महाराजांच्या चरणी पोहोचेल. बस एवढंच त्यामागचं मागणं आहे. श्री स्वामी समर्थ.